एवढ्या सॅन्डल्स? बरोबर आहे, गाडविणीचा गोंधळ, चपलांचा सुकाळ. आत कसली तरी मीटिंग चाललेली दिसते. वा 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 वा, आज घराचं अगदी हॉलिवूड झालेलं दिसत आहे. मार्लिन मनरो, रिटा हेवर्थ, एलिझाबेथ टेलर, काय बरण्या सजल्यात. वा वा. मावशी, हे सगळं किचाट करून टाकलं तुम्ही. अगं ही कॅबरे डान्सिंग पार्टीची तयारी झाली. म्हणजे काय रे बंड्या, हे भाक नको? अजिबात नको. अगो बाई, म्हणजे हा धंदा तरी कसला आहे तो नीट विचारून घ्या हो नवरे बाई. हो, आम्ही संसारी बायका, भलतं सलतं काही असलं तर आम्हाला नको ग बाई. म्हणजे बंड्या भाक नको म्हणजे? राडा तिच्या आईला. मावशी, अगं विवाहित महिला मंडळाच्या नावानं आपण गव्हर्नमेंट कडून लोन पास करून घेणार आहोत. तुमची ती जुन्या फॅशनची कडी कोयंडा टाईप कासोटा मारून नेसायची लुगडी असतात बघ. हा, आलं लक्षात. म्हणजे नऊवारी लुगडी. हा, म्हणजे बाळबोत वळणाची. हा, म्हणजे घर संसारवाली बाई दिसायला पाहिजे यांना. बरोबर. अरे बंड्या, मग हे पहिल्यांदा नाही का सांगायचं? अरे अंगात फ्रॉक नाही म्हटल्यावर आम्ही काय घाबरलो. तिच्या आईला. मावशी, अगं प्युअर फॅमिली वाल्या बायका दाखवून आपण गव्हर्नमेंट कडून पैसे उकळायचे आहेत. काही फांदेबाजी तर नाही ना नाही बाबा? बाबा. आपण फांदेबाजीच्या साफ विरुद्ध आहोत. मावशी, अगं आपल्याला धंदा करायचा आहे तो सिंपल शाकाहारी. म्हणजे आपण जेवणाचं एखादं हॉटेल बिटेल काढायचं म्हणतोस की काय तू बंड्या? आपल्याला असले अंटू पांटू धंदे करायचे नाहीत. मग? आपण फर्स्ट क्लास पैकी सरकार मान्य कुक्कुटपालनाचा धंदा करायचा आहे. म्हणजे कोंबड्या पाळायच्या? बंड्या मेल्या, सांगून सांगायचा धंदा तो असला कोंबड्यांचा. अहो, आमच्या ह्यांच्या आजोबांनी सुद्धा कोंबड्या पाळल्या होत्या, पण कसला तरी रोग होऊन पटापटा 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 सगळ्या कोंबड्या मेल्या की हो. बाई ग, तसं झालं तर त्या रिकाम्या खुराड्यात आम्ही आमच्या नवऱ्यानं ठेवायचं की काय? यापेक्षा तू दुसरा कुठला तरी चांगला धंदा बघ. पापड, लोणची, मसाले, कुरडया याचा आपण मोठ्या प्रमाणावर धंदा करूया. मावशी, अगं आपण कोंबड्या पाळणार त्या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या असणार. खरंच का रे बंड्या? सोन्याच्या अंडी देणाऱ्या कोंबड्या? गोल्डन एग्स? ठेवलं त्याच्या बापानं. बायका बघून बनवा बनवी करतोय हरामखोर. दुकानात ये, हा एक बांबू आहे, दाखवतो तुला. सोन्याच्या अंड्यांचा धंदा साला पैशाचा नुसता पाऊस पडेल. मावशी, होल बॉम्बे खरेदी करून टाकू आपण. तुमच्यापैकी एक एक जण लाखो रुपयाची मालकीण होईल. अय्या खरंच? पण एक छोटासा राडा करावा लागेल. काय 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 काय? हे गुपित कुठेही बाहेर फुटता कामा नये. नाही सांगणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हं? आपल्या धंद्यासाठी मुंबईतलं सगळं काही विकून टाकून मुंबई सोडून तुम्हाला बाहेर गावी येऊन राहावं लागेल. राहू की नाहीतरी आहे का या मुंबईत? नाही का गरवारे बाई? हो ना. भंकस तिच्या आईला. तुमच्या नवऱ्यांच्या परमिशन घ्या आधी. हे, त्याला काय विचारायचे? त्याला कसली आली काडीची अक्कल? नवरे सगळे गाढव. नाहीतर काय, आम्ही आमच्या अक्कल हुशारीवर हे सगळं करणार नाही का हो? हो ना. पण बघ हा बंड्या, हा तुझ्या शब्दावर आणि भरशावर हे सगळं धाडस आम्ही करणार. मावशी, मावशी, असं टिनपाट सारखं फुटकं मन करू नकोस ग. आता आपण किंग आहोत, त्या धंद्यातले किंग. साला चांगल्या चांगल्या बिझनेस वाल्यांची वाजवून टाकू. असं आहे का? माझ्याशी गाठ आहे किंग, माझ्या समोर नसेल का? मग ठरलं तर. हो, ठरलं. मग आता तयारीला लागा हो, हो, अवघड. हो. मावशी, मधू कुठे आहे ग? आल्यापासून पाहतोय, कुठे दिसली नाही. अरे आज रविवार नाही का, मैत्रिणींच्यावर पिकनिकला गेली आहे ती. कमाल आहे. सकाळ सकाळपासून काही भावने नाही. गावातलं आरोग्य सुधारलं काय राजा भाऊ? या 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 या, आज तुमच्यासाठी भावनी आहे. हो हो, ही माणसाला शेवटची संधी असते. इथं माणसाची गमेंट, स्वार्थ सगळं काही संपतं. बरं, हे कोणासाठी आलात? माझ्यासाठी. तुमच्यासाठी? तुम्ही स्वतःच? दुसरं कोण येणार नाही, बरोबर आहे. ही दूरदृष्टी पाहिजे माणसाला. बरं, मग मुलं बाळ, शेजारी पाजारी कोणी नाही? हाय की समजे. मुलं आहेत, सुना आहेत, लेकी आहेत, जावई आहेत, नातवंड आहेत, कुटुंब सुद्धा आहे. इतकं असून सुद्धा नाही आलं लक्षात. पैशाशिवाय सगळं व्यर्थ आहे. बरं, शिवाय आपल्याला काही वैकुंठाला न्यायला तुकाराम सगळं विमान थोडंच येणार आहे. आपलं सामान आपल्यालाच घ्यायला पाहिजे. तुमचं बरोबर आहे. सकाराम, यांच्या साईजचं सामान काढ. तब्येत चांगली आहे, नवीन बांबू काढ. हो, सामान कसलं काढताय? तुमच्या दुकानाचा ताबा घ्यायला आलोय. तुमच्या पुरतं सामान घ्या आणि आधी खाली उतरा. तुमच्या कारभारणीकडनं हे दुकान विकत घेतलं मी. कॅश पैसे मोजले, कॅश. ही बघा त्याची पावती, ही पावती.
आधी खाली उतरा. कमाल आहे. मुंबई सोडायची म्हणून हिने दुकानं विकून टाकला. अहो मंत्रिमंडळ बदललाय, चांगला सीझन सुरू झालाय. हे काय अवधा साठविलेला. भंकस तिच्या आईला. हाय मधू. हाय बंड्या. मधू, ही मोत्याची माळ तुझ्या गळ्यात काय चकाचक दिसेल नाही? माझ्या गळ्यात नको रे, किचकट दिसणार तिच्या आईला. तुझ्या गळ्यात काय टप मध्ये राडा करेल माहितीये? पैस पैस मी घालते माझ्या हाताने. नाही मधू, मी घालणार. नाही बंड्या, मी घालणार. प्लीज, मी घालणार. मी घालणार. बंड्या, मी घालणार. मी घालणार. मी घालणार. चल बोलू नको माझ्याशी. मधू, अगं ही माळ लेडीज आहे. अरे बाबा, ही माळ लेडीज कम जेंट्स आहे. आणि बंडेराव, तुम्ही सुद्धा जेंट्स कम लेडीज आहात. इकडे या, इकडे या, इकडे या. काय दिसतंय राडा एकदम किचकटीच्या आईला. मधू, मोत्याची का होईना पण माझ्या गळ्यात माळ घालतेस, लक्षात ठेवा. बरे का बंड्या, आपली सगळी तयारी झालेली आहे. अच्छा. घे हा बंगला, ते कळकट्ट दुकान मी सगळं विकून टाकलेलं आहे. आता तू हो म्हणालास की निघायचं. घे खा. मामा, कुठे जायचं का आपण? एका ब्युटिफुल निसर्गरम्य छान पैकी सुंदर अशा लाजवाब बहुत खूप देखण्या गावात जाऊन राहायचं आपण. हो अगं, कुक्कुट पालनाचा धंदा उघडून देणार आहे तो आपल्याला. पण काय रे बंड्या, खरंच सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत ना त्या? माय गॉड, सोन्याची अंडी. येस, सोने का फायदा देणाऱ्या 500 कोंबड्या आणि 500 कोंबडे पाळणार आहोत आपण. एकेका कोंबडीने एक अंडे दिलं तरी किती माल पाणी होईल विचार कर. पण कोंबडे कशाला पाळायचे आपण? वा, अंडी नको? कोंबडे असल्याशिवाय कोंबड्यांचा राडा होईल का? ते अंडी देतील का? आय लाईक खुळच आहे. मग महिन्याभरातच आपण लक्षाधीश होऊ नये. काय हो, ही काय अवधा साठवली तुम्हाला? कुठल्या सोन्याच्या अंडाला बोलून हा सोन्यासारखा संसार विकून चालला तुम्ही? सोन्याचं अंड घालणारी कोंबडी कुणी पाहिले का? काय कोंबड्या? एवढ्या शिरात आणून भंकसपणा करण्याचं काही कारण नाही. तुमच्यापेक्षा मला जास्त अक्कल आहे. मी जे काय करते त्याच्यात तुमचा राडा मला नकोय. गाढवासारखं घर डोक्यावर घेऊन ते आपलं करतायत मेले. हे बघा, तुम्हाला माझ्यावर यायचं असेल तर तुम्ही या, नाहीतर मी माझ्या बेबीला घेऊन आजच मुंबई सोडून जायचं ठरलं आहे. मामा, अगं ते हे माझं कॉलेज. नको, कॉलेज गेलं खड्ड्यात. आजपासून तुझं कॉलेज बंद आणि माझे कॉलेज. आणि तुम्ही कितीही थांदेबाजी केली तरी मी माझा निर्णय बदलला नाही म्हणजे नाही. मग काय नाना, येणार ना आमच्या बरोबर? येस, आय मस्ट कम. माझा बाप येईल. अगं, पूर्वी रामा पाठोपाठ सीता वनवासाला गेली. आता काळ बदलला ना. आता या सीते पाठोपाठ हा राम आलाच पाहिजे. काय सीता माई? घ्या. आपण मुंबई सोडून चाललोय त्याचा निरोप समारंभ आहे हा. घ्या. अहो घ्या काय, पोळीनं 10 प्लेटी झाल्या, ही 11वी. अहो माझ्याकडून आणखीन एक घ्या. असं म्हणता? मला बाई आग्रह मोडवत नाही. घ्या. आपण नवऱ्याच्या नाकावर टिचून हा सगळा बिझनेस सुरू करतोय. त्याचं श्रेय तुम्हाला आहे बरं. आज यांच्या महिला मंडळाच्या वतीनं आमचा सत्कार आहे. घ्या ना, घ्या. कर्म माझं. अहो, आईस्क्रीम जरी महिला मंडळाचं असलं तरी पोट माझं एकटीच आहे. नाही, पण माझ्या आग्रहासाठी एवढी एकच प्लेट. अहो गरवारे बाई, यांच्या महिला मंडळाच्या 52 सभासद आहेत. त्यांच्याकडून मी एक आईस्क्रीम खाल्लं आणि मी मेले तर आमच्या यांचं काळीज आईस्क्रीम सारखं थंड पडेल. हो बघा ना. नाही, पण एवढी एकच प्लेट माझ्यासाठी. असं म्हणता? मला एक आग्रह मोडवत नाही. पण बघा, ही शेवटची. अहो, ऐकलत का? आज तुमच्या मुलाला मनासारखी नोकरी मिळाली, कायमची. आपल्याच पायाची पुण्य आहे. नेहमी आशीर्वाद असू द्या ह्याच्या पाठीशी. आज माझ्या कष्टाचं चीज झालं. आई, आधी तू तोंड गोड कर बघू. नोकरी नव्हती म्हणून वैतागला होतास ना? तूच तोंड गोड कर बघू. दोस्त लोक, मागे मी तुम्हाला एका नवीन धंद्याबद्दल बोललो होतो. तो धंदा आता आपण सुरू करणार आहोत. विवाहित महिला मंडळ म्हणून एक फंटूश मासा आपण आपल्या गळाला अडकवलाय आणि त्याच्या नावावर आपण हा 420 गिरीचा धंदा करणार आहोत.
या मंडळाच्या नावावर गव्हर्नमेंट कडून लोन पास करून घ्यायचं आणि सरकार मान्य अफाट पोल्ट्री काढून त्याच्या आईला गव्हर्नमेंटचीच तंत्रवून ठेवायची. म्हणजे एखाद्या गावात या महिला मंडळाचं हळदी कुंकू आपण ठेवायचं. अख्ख्या गावातल्या बायका त्या हळदी कुंकवाला येतील. त्यातल्या सोन्याचे दागिने अंगावर घातलेल्या बायकांचे पत्ते आपल्या महिला मंडळातल्या बायका आपल्याला आणून देतील. ठीक आहे? रात्री त्या गावात एका गिर्रेबाज पाखराचं नाचगाणं करायचं. गावातले झाडून सगळे बापे त्या कार्यक्रमाला गोळा होतील आणि आपण तिकडे राडा करायचा. पत्ते मिळालेल्या घरावर धाडी घालायच्या, त्यातले सोन्याचे दागिने पळवायचे, ते गाळायचे, त्याचे बारीक बारीक मणी करायचे आणि पिठाच्या गोळ्यात घालून ते कोंबड्यांना खायला द्यायचे. कोंबड्यांच्या पोटात ते ठाकठीक राहतं आणि फक्त कोंबड्या सप्लाय करायच्या. खाली कोंबड्या सप्लाय करायचा धंदा. येस, फक्त कोंबड्या इकडून तिकडे सप्लाय करायचा धंदा. बरं, हा धंदा आपण विवाहित महिला मंडळाच्या नावावर करणार असल्यामुळे चायला गव्हर्नमेंटच्या बापाला सुद्धा आपला संशय येणार नाही. नाच गाणं करणाऱ्या एका गिर्रेबाज पाखराला मी शेजारच्या खोलीत बसवून आलोय. तुम्ही इथं मजा करा, मी तिकडे जाऊन येतो. ठीक आहे? पार्टी तर जाम दिसती, पण आपल्याला कशाला बोलली असेल हो. काय आईस्क्रीम मस्त आहे, छान. अरे अरे अरे, तू भी कशाला? तू आज आमची पाहुणी आहेस. खा खा, धमाके आईस्क्रीम खाओ. आज आपण खुश आहोत. अरे भंकस, तू इथं बायकांसारखं आईस्क्रीम काय खात बसलायस? अरे तुझा ग्लास भरून ठेवलाय तिकडे. जा आणि हे बघ, जाताना दार लावून घे. बर. अगं बस 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 बस. चंद्रा, अमावस्येच्या चंद्रासारखी इतके दिवस कुठे गायब झाली तीस ग? अहो गणपतराव, गावोगावी खेळ चालल्यात ना हो माझं. हे चालेत तर आम्हाला भेटायला सुद्धा वेळ नाही का? बरं आलेच की नाही? तुमचा निरोप मिळाल्यावर लागोला गणपतराव तुमच्यासाठी म्हणून धावत आले बघा. चंद्रा, हा एवढा छकडा चंद्र सोडून आकाशातल्या चंद्राच्या मागे का ग धावतात लोक दगडमाती गोळा करायला? चला, मला ना ठाऊक. तर काय हो, इतकं कसलं अर्जंट काम काढलं माझ्याकडं? अगं, तुझ्याकडे दुसरं कसलं काम वाटणार? गणपतीला आठवण येते मोदक खायची, तसंच वर्षातनं एकदा तरी उत्सव साजरा करावा असं आम्हालाही वाटतं. लई चांगलं बघा. बरं, तुझं धंदा पाणी कसं काय चाललंय? चाललंय आपल्या कासवाच्या गतीनं. चंद्रा, तुझ्या बरोबर पार्टनरशिप करायची म्हणतोय. अगो बया, माझ्या धंद्यात पार्टनरशिप? तुझ्या धंद्यात नाही ग, तुझ्या बरोबर जन्माची पार्टनरशिप करणार आहे. खरंच? तर तुम्ही कुठं, आम्ही कुठं, असं कधीतरी होईल का? अगं, करायचं म्हटलं की सगळं होतं. तुझा तो आईस्क्रीमचा कप घे बघू. या आनंदाच्या क्षणी आपण तुझ्या कपातला आईस्क्रीम खाऊया. घ्या. आ